नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा व्यक्तीसोबत मिळवणार आहे जो आपला मित्रच आहे बघा, मागे बसलेला आहे। त्याला जास्त करून लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश तर बिलकुलच येत नाही। तो आहे साऊथमधला असला कारण त्याला हिंदी पण तुटकी फुटकी येते आणि इंग्लिश तर बिलकुल येत नाही। आणि तरी पण सुद्धा तो दिवसाला 1,500-2 हजार रुपये, कधी 2200, कधी 2500, कधी 1000-1200, म्हणजे 1,500-2 हजार रुपयाच्या आसपास तो धंदा करतो। कशा प्रकारे करतो मी सविस्तरपणे तुम्हाला सांगतो मित्रांनो। आणि जे एवढंच राहतात ना, अरे मला लिहिता वाचता येत नाही, मी धंदा कसा करू, मीटर चालूनच थकतो आणि मीटरवर 800 रुपये होतात आणि 700 होतात आणि 900 होतात, कधी कधी मीटरवरच धंदा नाही आणि रिक्षाला आणि धंदाच नाही, साधारण एखादा एवढंच असतात। मग मी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे। तर मित्रांनो, हा माझा मित्र आहे ना, काय करतो माहिती आहे का तुम्हाला, सविस्तरपणे एकदम सांगतो काय करतो तो काय करतो, उबेरची जर बुकिंग आली ना, स्क्रीनशॉट मारतो। उबेरला तुम्हाला माहिती आहे ब्लॅक कलरची पट्टी येते बुकिंग उचलताना, त्या बुकिंगला काय करतो, टच करतो, तोवर तो बुकिंग उचलत आपल्याला 1-2 सेकंद भेटतात, फिरत असताना ते तो स्क्रीनशॉट मारतो। स्क्रीनशॉट मारला तो माझ्या मित्राला पाठवतो। स्क्रीनशॉटसोबत काय करतो, तो पिनकोड जे असतात पिनकोड बी लिहून येतात त्याच्यावर, तो पिनकोडना लक्षामध्ये ठेवतो आणि तो काय करतो, माझ्या मित्राला पाठवतो। दिवक म्हणून आज आपला मित्र आहे, त्याला मित्राला पाठवतो की इधर का बुकिंग। तर माझा मित्र सांगतो, हा इधर का नवी मुंबई काय ठाणे का बुकिंग आहे, अंधेरी काय, वेस्ट बांद्रा काय। तो चांगली बुकिंग आलं माझ्या मित्रा बसतो लगेच, हा ठीक आहे, इधर काय नवी मुंबई का ठाणे का बुकिंग आहे, निकल जा। अशा प्रकारे हा धंदा करतो। आणि दुसरी गोष्ट काय, हा पिनकोड लक्षात ठेवतो। जर स्क्रीनशॉट नाही निघाला तर बघताना जर पिनकोड तर बघितलेलाच असतो, आणि मग स्क्रीनशॉट नाही आलं तर मग पिनकोड विचारतो त्याला, हे पिनकोड का बुकिंग था, तर तो सांगतो। तो लगेच काय करतो, टाईप करतो गुगलवर, मॅपवर जाऊन टाईप करून हा पिनकोड आहे, तर कुठलाही लगेच त्याला सांगतो। आणि याच्या डोक्यात बी फिट झाले तर पिनकोड, असे भरपूर असे पिनकोड आहेत की याच्या डोक्यामध्ये फिट झालेले आहेत। आणि याच्याकडे एक चिठ्ठी आहे खिशामध्ये, आणि त्याच्यावर त्यांनी 10-15 असे पिनकोड लिहून ठेवलेले आहेत बघा। त्याचं डोकं बघा कसं चालतं आहे, चिठ्ठीत त्यांनी 10-15 असे पिनकोड लिहून ठेवलेले आहेत, म्हणजे मोकळे रस्ते, जसे ठाणा झालं, नवी मुंबई झालं, अंधेरी वेस्ट बीट, हे आम्ही लोक लवकर जात नाही, अंधेरी म्हणा, बांद्रा बिंद्रा वेस्ट साईडला, तिथं गेलं का धंद्याची वाट लागली, 2-3 तास जाणार तुमचे, म्हणजे काय उपयोग नाही तिथं, त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जात नाही। नवी मुंबई म्हणा, ठाण्यामध्ये असे त्यांनी पिनकोड सगळे 10-15 असे लिहून ठेवले, जेणेकरून त्याला फोन करायला येणार, जरी त्याला नाही कळलं मग तेव्हा तो जाऊन फोन करतो, तसे त्यांनी लिहून ठेवलेत। आणि त्यांनी तुम्हाला धंदा दाखवतो तो कशा प्रकारे करतो। दिखा जरा वो स्क्रीनशॉट याच्या मोबाईलमध्ये बघा किती स्क्रीनशॉट भरलेले असतील, बघा आहे का आपल्या मोबाईल में, बघा प्रत्येक, बघा सगळे स्क्रीनशॉट भेटले, खोटं नाही बोलणार, जे आहे ते बघा, बघा सगळे स्क्रीनशॉट आहे, बघा सगळे स्क्रीनशॉट आहे मोबाईलमध्ये भरलेले आहे, ते बघा जवळून दाखवतो तुम्हाला। कल कितना धंदा किया, 2,000 रुपये धंदा केला काल। कितना बजे निकाला था गाड़ी, 1 वाजता गाडी काढून, रात को कितना बजे बंद किया, दुपारी 1 वाजता गाडी काढली आणि रात्री 2 वाजता बंद केला, म्हणजे बघा 13 तास त्या मित्रांनी आपल्या गाडी चालवल्या। आणि तुम्ही लोक बोलता धंदा नाही दादांनो, कसं आहे, मेहनत करावी लागते, जोपर्यंत आपण घाम नाही गाळत ना तोपर्यंत पैसा भेटत नाही। 1 वाजता येऊन त्यांनी रात्री 2 वाजता बंद केले, म्हणजे किती तास झाले, 13 तास त्यांनी कंटिन्यू गाडी चालवली, हिंडून फिरून असं, म्हणजे कोण आपलं मालक नाही, कोण असं आपल्याला बोलणार नाही, तसं हिंडून फिरून या आपल्या मित्रांनी ना गाडी चालवली। 2,000च्या आसपास धंदा केला, असं कमी जास्त झाला असेल, 1900, 1950 किंवा 2100 रुपये झाला असेल, 2,000 रुपये बोलते त्याला, एवढं हे करत नाही, तरी लिहून ठेवतो तो टेली बी प्रत्येक बुकिंग मारलं कॅल्सीमध्ये, जसं मी करून ठेवतो हे की कॅल्क्युलेशन कोण किती धंदा झाला आपला, तसं तो करून ठेवतो। तशा प्रकारे तो धंदा करतो मित्रांनो। आणि जे एवढंच असतात ना, धंदा नाही मला लिहिता वाचता येत नाही, तर एवढू नका मित्रांनो। काय करा, तुमच्या बी घरी कोण असेल, भाऊ बहीण, तुमची बायको असेल, मुलं बाळक, कोण ना कोण लिहिता वाचतं तर जास्त कोण देतं सरळ, तुम्ही बी तसंच करा ना। आता तुम्हाला धंदा पैसाच कमवायचा तर बघा, मीटर चालवण्यात आणि ऑनलाईन चालवण्यात खूप फरक आहे। मीटर चालवलं ना तर जास्त वेळ लागतो पैसे कमवायला, आणि ऑनलाईन चालवलं ना कमी वेळात जास्त कमाई होते, हा फरक आहे ऑनलाईन आणि मीटरमध्ये। हा बघा, आम्ही पण मीटर चालवतो, नाही असं नाही, आम्ही जेव्हा घरातून सकाळी निघतो तेव्हा मीटरलाच एकदम जोर देतो, आणि मीटरच मारत असतो, जेव्हा बाहेरची बुकिंग लागेल तेव्हा बाहेर येतो। तर तसंच करा मित्रांनो,
तुम्ही बी स्क्रीनशॉट मारा, घरच्यांना कुठे भाऊ बहिणीला कुणाला तरी पाठवा, मग त्यांच्याकडून तुम्ही समजून घ्या हा इथली बुकिंग आहे तिकडची बुकिंग आहे, मग तुम्हाला सांगतील तशा प्रकारे तुम्ही बी धंदा करा. बघा धंदा करायला गेलं तर आहे, नाहीतर नाही. काल बी मी बी बघा काल बी एकदम चांगला व्यवस्थित धंदा केला. मी तुम्हाला सांगतो काल 11 वाजता गाडी काढली आणि रात्री 10 वाजता बंद केली. म्हणजे मी बी काल 11 तास गाडी चालवली, व्यवस्थित धंदा केला. मी माझा टार्गेट नाही सांगणार तुम्हाला किती झाला, व्यवस्थित चांगला धंदा झाला. 11 तास मी गाडी चालव, आम्ही असेच आहे 11-12 तास, कधी 14 तास मी गाडी चालवतो. तुम्ही बघितलं तर असं मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, 14 तास मी गाडी चालवतो. रिक्षा लाईनीत कसं कमवले तर खूप पैसा आहे, नाही कमवलं तर काहीच नाही. टंगाळा मिळून केलं तर तुम्हाला धंदा लागणारच नाही. तर मित्रांनो फक्त डोकं लावा, चांगले पैसे कमावा. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.